संघटनेच्या जुन्या कार्यकर्त्याला लय वर्षांना भेटलो आहे ना. बोला. जिजा गेल्यापासून हे 2 वेळेस भेट झाली आपली. विश्वनाथांना तोडकर यांच्या मुलीच्या लग्नामध्ये आणि आजची दुसरी भेट. म्हणजे 2013च्या नंतरच्या भेटी. असं वाटलं खरे रक्ताचे, एका जीवाचे, एका परिवारातले आपण भेटलो. समवैचारिक माणसं, वैचारिक नातं आहे आपलं. भले रक्ताचं नसलं तर चालेल, पण आपलं वैचारिक नातं आहे. आज भेटलोत, उद्या भेटूत, आयुष्यभर भेटत राहू. हो. आता कुठला तरी मुद्दा म्हणत होता तुम्ही, ज्यांच्यासाठी आपण काम करतोय, अत्याचार व्हायले त्याच्यामध्ये आपल्याला किती होतोय. काम करणाऱ्या व्यक्तीला अडचणी येतच असतात, पण समोरच्याला वाटतं की ह्या कार्यकर्ते आहेत आणि ह्यांना काहीच अडचण नाही. पण आपल्या एवढ्या अडचणी कोणालाच येऊ शकत नाहीत, कारण आपल्याला शासकीय पातळीवर, गाव पातळीवर आणि राजकीय पातळीवर तिन्ही लोकांना तोंड द्यावं लागतं. आणि त्याच्यातून पीडित लोकांसोबत आपल्याला आपलं काम उभं करावं लागतं. जे पीडित आहेत, ज्या लोकांना व्यवस्थेनं नाकारलेलं आहे, अशा लोकांसोबत आपण उभं राहतो. म्हणजे पीडितेच्या बाजूनं आपण काम करतो. हे करणं काय काम एवढं सोपं नाही. पीडिताच्या बाजूने उभं राहिलं की जे पीडिताला त्रास देतात ते आपल्या आपसुकच दुश्मन होते. हो. आणि ते फुकट होते. इकत नाही, काही नाही, फुकट होतात का नाही ते. फुकट हां, फुकट दुश्मन होते. पण काय ना की चळवळीच्या गोष्टी येतं, बाबासाहेबांच्या विचाराच्या गोष्टी येतं आणि संवैधानिक मूल्यावर काम करायचं. म्हणजे हे काय म्हणतात ना, अंगावर घेणं सिस्टीम इथली. हो आहे का नाही. आणि बयानं तर पुन्हा लयच काय काय नावं बोटं ठेवले जातात. ज्या बायासोबत आपण काम करतो त्याच बाया नाव ठेवणारे असतात. हो, काही काही बाया लयच बाबा अवघड. ज्या पीडित महिलाच्या बाजूनं आपण काम करतो, पण त्या महिलाच्या बाजूनं काम करत असताना त्याचा विरोधक ज्या महिला असतात, अगं ह्या रांडायला काय काम आहेत म्हणते, त्या भांडत लावत्यात. हो, भांडणं लावत्यात, पैसे खात्यात, ह्या खंडणी खात्यात, कुठं पीडित लोकांकडून पैसे खात्यात, काही बिमार हो की. आणि इकडं तर काय म्हणतात ना, रात्रंद्या दिवस कळत नाही, काही कळत नाही. एखाद्या प्रकारात किती टाइम जातोय, किती लोकायला तोंड द्यावं लागतंय. उगं नाही बाई, ते जीव असा दाववर लावून संघर्ष करावा लागतंय. आणि त्याच्याशिवाय संविधानिक ज्या गरजा आहेत, गोरगरिबापर्यंत, भटक्या विमुक्तापर्यंत, महिलांपर्यंत, देवकर्णीपर्यंत, पोतराजापर्यंत, आराध्यापर्यंत नेऊन आपण त्यांना त्यांचे हक्क अधिकार मिळवून देण्यासाठी एक दिलानं लढणाऱ्या महिला आहोत. भले कितीही संकट येतील, आम्ही मागं हटणार नाहीत. जेंगे और भी लढेंगे. हो ना. मग काय तर. ताई, तुमचं शिक्षण किती झालं मला एकदा सांगा बरं. ताई, माझं 10वी शिक्षण झाले. हो बरं. 10वी शिक्षण म्हणजे तुम्ही पुस्तकी घेतलेलं ज्ञान, शिक्षण याच्यापेक्षा तुमचं जे सामाजिकरणातून जे तुम्हाला मिळालेलं ज्ञान, शिक्षण असते खरं, त्याला खरं शिक्षण म्हणायचं असते. ही समज एवढी मोठ्या मोठ्या उच्च शिक्षित अगदी इंग्रजी बोलणाऱ्या बायाची सुद्धा नसती बरं का. ही आपली ही जी समज आहे ना, तर फाडफाड इंग्रजी बोलणाऱ्या बायाला सुद्धा जमत नाही. त्यालाच अजून स्वातंत्र्य नाही. आपण खऱ्या स्वातंत्र्य मिळालेल्या महिला आहेत. हा. आणि ही सगळी देण माहिती आहे का, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळं आज आपण इथं आहेत पेस सेंटरला आणि महिलांच्या हक्क अधिकार. आणि विशेष म्हणजे जे विरोध करतात का, त्यांच्या त्या विरोधाच्या हक्काचं सुद्धा आपण काम करतो. ते संरक्षण संविधानात आहे आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण काम करतो. अशा एकंदरीत त्या गोष्टी आहेत. तर यांचं नाव आहे अगदी खूप, यांचा एकतर खूप किस्साही गाजलेला होता बघा. सांगू की नको असं झालंय मला. इष्टीतला कोणता दाब म्हणू का धर म्हणू. हो, ते एक प्रवासी त्यांना त्रास देत होता. मला सांगा बरं सर. सांगा तुम्हाला माहिती. एक प्रवासी त्यांना का असं त्यांच्यासोबत चाळे करत होता. म्हणजे त्यांच्या इच्छेशिवाय. ते समोरच्या सीटवर बसलेला आणि मी त्याच्या समोरच्या सीटवर बसलेली. तर हिवाळ्याचे दिवस होते. ते पायाला पाय हाणू त्यानं माझ्या अख्खे जोडवे पार वाकडे तिकडे केलेत. मी त्याला एकदा म्हणलं, दादा पायाला लागायला पाय वरती घ्या. दादानं एकदा घेतला. पुन्हा बी चालू केलं. ते पिळ्याचे जोडे होते ते पुन्हा वाकले. दादा पाय नीट ठेवा. दादा ऐकत ना. तिसऱ्या बारीनं दादाला सांगलंच नाही. मीच काष्टा घातला आणि दोन्ही पाय दादाच्या मांडीवर लांबवले ठेवले आणि म्हणलं, दादा
पायानं तुला मजा येत होती ना, आता हातानं दाब भडव्या नाही तर दातच पाडीन. हे बघा, ह्या अशा खंबीर आहेत कार्यकर्त्या, आणि ह्या अशा खऱ्या कार्यकर्त्या आहेत. कुणी आमच्या मर्जीशिवाय आणि इच्छेशिवाय आम्हाला स्पर्शसुद्धा करू शकत नाही, आणि जर कुणी केला तर त्याची काय अवस्था होत असती हे बघा ह्यांनी सांगितलेलं. हा किस्सा खूप गाजला होता आमच्या सगळ्या ट्रेनिंगच्या च्यामध्ये चर्चेत होता मनीषा ताई आवर्जून भाषणामध्ये सांगतात. खूप म्हणजे खूपदा आम्ही ऐकलं होतं. तर त्या ह्या बायजाबाई घोडे म्हणून आहेत. बायजाबाई घोडे म्हणायला घंटा लागते. त्याच्यामुळं कुणाच्या बोलण्यावरून, कुणाच्या शब्दावरून, कुणाच्या काय म्हणतात कमी शिक्षणावरून कुणाच्याबद्दल आपण जजमेंटल झालं नाही पाहिजे. ही लोकं खूप तळागाळात काम करणारी माणसं आहेत. त्याच्यामुळं